निसर्ग किती जवळ असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या घराजवळ घरटे बनणारी ही सूर्यपक्षाची जोडी. नर आणि मादी दोघेही मिळून कशा प्रकारे काडी काडी जमा करून आपले छोटेसे जग उभारतात हे पाहण्यासारखे आहे. ह्या छोट्याशा जगात पण किती आश्चर्यकारक गोष्टी लपलेल्या आहेत हे आपल्याला बघायला मिळते. आणि हे छोटंसं जग दाखवण्याचा कॅप्चरिंग द वाईल्ड लाईफच्या टीमचा एक छोटासा प्रयत्न. तर चला मित्रांनो, बघूयात हे छोटंसं जग. नर सूर्यपक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर बसून सतत गाणी गात असतो. अशा प्रकारे स्वराच्या माध्यमातून तो आपली उपस्थिती आणि शक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न हा मादीसमोर करत असतो. मादी दूरवरून त्याला पाहत असते. मादीला नर पसंत आल्यानंतर त्यांची सुरुवात होते घर शोधण्याची जागा. घर शोधण्याची जागा हा नर शोधत असतो. तो विविध ठिकाणी नेऊन तिला आपली जागा दाखवत असतो. जर मादीला जागा पसंत आली तर त्यांची सुरुवात होते घर बांधण्याची. सूर्यपक्षाचे घरटे दिसायला एखाद्या उभ्या पिशवीसारखे असते. हे घरटे झाडाच्या फांदीला किंवा घराबाहेरच्या वेलींना, तारांना लटकलेले असते. नर पक्षी मादीला घरटे बांधण्यासाठी योग्य जागा दाखवतो. जरी घरटे बांधण्याचे काम मुख्य मादी काम करत असली तरी सुरक्षित आणि अन्नाजवळ असलेली जागा निवडण्यात नराचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा मादी पक्षी घर बांधण्याचे काम करत असते तेव्हा नर पक्षी काय करत असतो तर नर पक्षी तिला अन्न पुरवण्याचे काम करत असतो. तसेच अन्न पुरवण्याच्या कामासोबतच तो तिचे संरक्षणही करत असतो. तिचे रक्षण करण्याची जबाबदारी ही नर पक्षावर असते. सूर्यपक्षाची चोच लांब आणि बाकदार असते, जी फुलामधील मकरंद पिण्यासाठी अगदी योग्य असते. हे घरटे तयार करण्यासाठी सूर्यपक्षी अतिशय नाजूक गोष्टी वापरतात. त्यात मुख्यत्वे स्पायडर वेब्स, बारीक गवत, वाळलेली पाने, झाडाच्या सालीचे तुकडे, कापूस आणि कधीकधी कापडाचे धागे आणि केस यांचा सुद्धा समावेश असतो. सूर्यपक्षी घरटे फांदीला चिकटवण्यासाठी स्पायडर वेबचा वापर डिंकासारखा करतात. त्यामुळे घरटे वाऱ्याने पडत नाही आणि तसेच लवचिक सुद्धा राहते. बहुतेक सूर्यपक्षी प्रजातीमध्ये मादी पक्षी घरटे बांधण्याचे मुख्य काम करत असते. सूर्यपक्षीच्या जोडीमध्ये मादी पक्षी दिसायला खूप सामान्य असते, परंतु नर पक्षी हा दिसायला खूप देखणा असतो. कारण नर पक्षाकडे एक काम असते, ते म्हणजे मादी पक्षाला आकर्षित करण्याचे काम. हे पक्षी सहसा अशा ठिकाणी घरटे बांधतात जेथे भक्षकापासून संरक्षण मिळेल, म्हणजे साप आणि मोठ्या पक्ष्यांपासून. घरट्याच्या बाहेरील बाजूस वाळलेले पाणी किंवा कचरा अशा प्रकारे लावला जातो की ते लांबून एखाद्या वाळलेल्या पाला पाचोळ्यासारखा वाटावे, जेणेकरून कोणाचे लक्ष तिकडे जाणार नाही. एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, जर तुमच्या घराजवळ सूर्यपक्षाने घरटे बांधले असेल तर शक्यतो त्याला स्पर्श करू नका किंवा खूप जवळ जाऊ नका. हे पक्षी खूप लाजाळू असतात आणि सततच्या अडथळ्यामुळे ते घरटे सोडून जाऊ शकतात. दुरून दुर्बिणीने किंवा कॅमेराने त्यांचे निरीक्षण करावे, हेच उत्तम असेल. घरटे पूर्णपणे तयार झाल्यानंतर मादी सूर्यपक्षी साधारण 2 ते 3 अंडी घालते. ही अंडी आकाराने खूप लहान आणि फिक्कट रंगाची असतात. अंडी उबवण्याचा काळ साधारण 14 ते 16 दिवसाचा असतो. अंडी उबवण्याचे मुख्य काम मादी पक्षीच करत असते. ह्या काळात ती घरट्यात बसून अंड्यांना उब देते, तर नर पक्षी आसपास राहून घरट्याचे संरक्षण करतो. निसर्गाचे हे चक्र जवळून पाहणे हा एक अतिशय सुंदर अनुभव आहे. कॅप्चरिंग वाईल्ड लाईफच्या टीमने हा अनुभवला आहे. सूर्यपक्षी पॉलिनेशनचे महत्त्वाचे कार्य करतात. जेव्हा ते एक फुलाचा रस पितात आणि जेव्हा त्यांच्या शरीराला परागकण चिकटतात आणि दुसऱ्या फुलावर गेल्यावर तिथे ते हस्तांतरित होतात. त्यामुळे झाडाची फळे आणि बिया तयार होण्यास मदत होत असते. भारतामध्ये सूर्यपक्षाच्या विणीचा हंगाम प्रामुख्याने एप्रिल ते जून असतो, परंतु काही ठिकाणी तो पावसाळ्यापर्यंतही दिसू शकतो. अंडी बोवण्याच्या काळात मादी खूप सावध असते. जर तिला सतत मानवी वावर किंवा धोका जाणवला तर ती अंडी सोडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखणे हे खूप गरजेचे असते. अंडी उबवून झाल्यानंतर त्यातून लहान पिल्ले बाहेर यायला लागतात. पिल्ले बाहेर आल्यानंतर पुढील 15 ते 20 दिवस ती घरट्यामध्येच राहतात. या काळात आई आणि बाबा दोघेही मिळून पिल्लांना खाऊ घालतात. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता त्यांची चपळता आणि एकमेकांना मिळणारी सोबत. सिमेंटच्या जंगलातही हे पक्षी आपल्या घराजवळच प्रेमाने राहण्यासाठी जागा शोधतात आणि हे पाहून आपले मन खूप प्रसन्न होते. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता ही सनबर्डची जोडी थकतच नाही. एक छोट्या घरट्यातल्या अर्थासाठी त्यांचं अख्खं आयुष्यपणा लावलेलं असतं.
फुलाफुलामधून गोळा केलेला प्रत्येक थेंब आणि प्रत्येक छोटा कीटक हा केवळ अन्नाचा घास नसून त्या पिल्लांच्या पंखात बळ भरण्यासाठी एक विश्वास आहे. हेच खूप महत्त्वाचं आहे. आपण नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टीकडे पाहतो, परंतु निसर्गाचे खरे सौंदर्य या छोट्या जीवाच्या आयुष्यात दडलेले आहे. सूर्यपक्षी जरी आकाराने लहान असले तरी त्यांची जिद्द आणि पिल्लाप्रती असलेली माया ही हिमालय एवढी मोठी आहे. प्रेम म्हणजे काय हो, तर आपल्या स्वतःच्या भुकेचा विसर पडू देऊन आपल्या पिल्लाच्या चोचीत मायेचा घास भरवणे. सनबर्डच्या जोडीची अखंड धावपळ त्यांच्या निस्वार्थी प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांच्या पंखाची प्रत्येक फडफड जणू सांगत असते, तू सुरक्षित आहेत, कारण आम्ही सोबत आहोत. आमचीच ही साथ तुला अखंडपणे मिळत नाही. मित्रांनो, निसर्गाचा हा छोटासा जीव म्हणजेच सनबर्ड आपल्याला एक मोठी शिकवण देऊन जातो. आपल्या मुलांच्या पंखात बळ येईपर्यंत आणि ते आकाशात उंच भरारी घेईपर्यंत आई वडील कोणत्याही संकटाची तमा न बाळगता त्यांचे संरक्षण करत असतात. जर तुम्हाला येवलेशा सनबर्डच्या आईवडिलांची धडपड आणि माया मनाला भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.